तर मस्त वास सुटलेला आहे, मसाला तेलात टाकलेला आहे. माझा होता नका बघू, माझे केस असेच आंघोळ केलेली आहे मी, तर तसंच वाटतं. ते आवरलं तरच तसं चांगलं वाटतं, नाही तर नाही. त्याविषयी सोडून मस्त गरम गरम तेलात मी मसाला टाकला आहे, फ्राय केलं, इतकं छान वास सुटायला लागला आहे. मस्त दाखवतो तुम्हाला बघा. मी अजून आपला मिरची पावडर नाही टाकले, ते फक्त मसालाच टाकलेला बघा कसं. आणि हे पिवळा म्हणजे थोडंसं जरा चिकन मसाला टाकला म्हणून कलर बदलले. ते दीदीसाठी फिक्का करावं लागतं. भाजी ह्याच्यात टाकणार आहे आणि थोडा रस्सा ठेवणार आहे. बघा तुम्ही, आमच्या इथं टेम्पोवाले येतातच 24 घंटे. पाऊस बघा, असा कंटिन्यू पाऊस आहे, बघू शकता तुम्ही. वातावरण आमच्या इथलं कसं आहे वातावरण कमेंटमध्ये सांगा. बघा पाऊस आहे म्हणून एवढं लोक बाहेर नाही आहे, नाही तर 24 घंटे बाहेर असतात. 24 नाही, फक्त रात्रीचं 12पर्यंत. चिकनची भाजी कशी तर्रीदार झाली आहे मस्तपैकी, बघू शकता तुम्ही. आणि टेस्टी पण झाली आहे खूप बघा. आज आहे ना, मला एवढा कंटाळा आला होता. कंटाळा पण 2 दिवस झाले मी नाही का इंस्टा रील वगैरे म्हणजे नाही का गाण्याचे व्हिडिओ वगैरे सोडतच नाही. तर म्हणलं कंटाळा करून नाही चालत, आज 2 व्हिडिओ सोडा म्हणलं. कारण प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी ना जो ॲक्टिव्ह राहतो ना त्याचंच म्हणजे नाही का सगळं चांगलं असतं. ॲक्टिव्ह कोण राहिलं नाही आणि त्याच्याकडे कोण डुंकूने बघत नसतं. आणि काहींना काय कळतच नाही, ते काय म्हणतात, काय धरती मोबाईल उचलते की रील बनवत बसते, असं तसं नावं ठेवणारे भरपूर आहेत, तुम्हाला तर माहिती आहे. म्हणजे ठेवतातच, जाऊ द्या आता, मी त्यांचा तर विषय सोडूनच टाकलेले, विषय काय नाही आहे. तर बघा मी म्हणजे दुपारी 2-2:30 वाजेपर्यंत जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर मग मी काय केले, थोडंसं आराम केलं अर्धा तास. त्याच्यानंतर उठले. दोन्ही पायऱ्या एवढ्या घाण जात्या, 2 महिने झाले पुसलं नव्हतं. दोन्ही पायऱ्या झाडून पुसून सगळं करून, परत घर पुसून, भांडे घासून, किचन आवरून एकदम म्हणजे स्वच्छ सगळं करून, त्याच्यानंतर आता बघा तोंड हातपाय धुतले, सगळं थोडंसं आवरले. साडी पण नाही घातले, हाय तो ड्रेसमध्येच. म्हटलं जाऊ दे जरा नाही का, काय एवढं साडी कुठं घाला नाही का, परत घाला काढा, परत टाईम जाते. साडी घालायचा कंटाळा आला मला. तर म्हटलं चला जाऊ द्या, आपला ड्रेसवर काढलं काय साडीवर काढलं काय, शेवटी बघणारे माझे फॅन बघतातच मला. त्यामुळं पण एवढंच की साडीमधले व्हिडिओ जरा पळतात. पण म्हटलं होतं लवकर घालावं आणि टेरेसला काढावं जरा नाही का. आता पावसामुळं तर मी कुठं बाहेर पडतच नाही, तुम्हाला तर माहिती आहे. आणि हे पण जातात, मग मी एकटी कुठं बाहेर पडू. आणि व्हिडिओ काढायचं म्हटलं की जरा बाहेर पडायला पाहिजे, पण नाही पाठवत. मग आपला टेरेस भलं, मी भलं आणि त्या घर भलं, एवढंच असतं माझं, दुसरं काय नसतं, तुम्हाला तर माहिती आहे. तर तेवढं केलं आणि 2-3 व्हिडिओ सोडले. हे बघा संध्याकाळ पण आत्ता झाले, तुम्हाला पाण्याचा आवाज येतो असेल. आत्तासुद्धा पाऊस चालू आहे, म्हणजे कंटिन्यू पाऊस चालू आहे पुण्यात. काय सांगायचं आता कुठं. आणि त्या पावसामुळे ना माझं अंग इतकं भरून यायला लागलं ना, काय सांगायचं तुम्हाला. म्हणजे अंग दुखतं मला, हे ते व्हायला लागले. पण थोड्या गोळ्या खाल्ल्या, पण मला जास्त नको गोळ्या खायला. जास्त गोळ्या खाऊन तर तब्येत माझी वाढलीच ऑलरेडी. आणि नावं ठेवणं तर असे नावं ठेवतात की काय खाती काय असं तसं. त्यांना वाटतं मी लई पैलवाने असं तसं, पण तसं नसतं, दिसतं तसं नसतं. मी खूप नाजूक आहे, पण नाही का ते थायरॉईडमुळे तब्येत जास्त वाढली आहे. त्यामुळे सर्वांना वाटते काय बाबा काय खाऊन पिऊन चांगले आहे, सुखी आहे. पण कसं तब्येत मला कमी करायची, पण ते वाढते. पण जाऊ दे आता, मला सूट होते हे तब्येत, असं काय नाही. भरपूर जण म्हणतात सुंदर दिसते तू, तब्येत सूट झाले. लय लुकडी पण काय करायचं. आणि एवढी पण तब्येत नाही माझी, लय लुकडी पण नाही, लय जाडी पण नाही, असं नाही का. आहे जे आहे ते ओके आहे, असं आहे. बघा मी बोलायला लागले ना मला कधी कधी काय वाटतं माहिती का, सगळे व्हिडिओ ना मी बोलायचंच टाकावं नाही का. असं सगळे हे ते दाखवण्यापेक्षा नाही का, माझे बोलायचेच व्हिडिओ टाकावं. कारण मी बोलायला लागलं ना, मी ना कंटिन्यू 10-15 मिनटंसुद्धा बोलू शकते, एवढी माझी स्टॅमिना आहे. तर असं वाटतं मला. पण बघूत, कधी कधी विचार करते आणि कधी कधी टाकत पण असते बघा. ते व्हिडिओ तर जास्त व्हायरल होतात माझे. मला ब्लॉगिंगपेक्षा तर मला तेच व्हिडिओ आवडतात. पण लोकांना रोजच काय कोणत्या विषयावर बोलायचा हा पण प्रश्न असतो. त्यामुळं मी म्हणजे तो विषय टाळते. आपले जो नियमातले घरातले कामं हे ते आहे तेच टाकत असते, म्हणजे नाही का तेच व्हिडिओ बनवून असं आहे. तर चला तुम्हाला पाऊस दाखवते. सगळं किचन स्वच्छ केले, नंतर परत मी अमूल बटर ब्रेड खाल्ले, मी खातच असते, बघू शकता तुम्ही.
मग ह्या साईडने दाखवते. दिसतंय का तुम्हाला? बघा लोक छत्री घेऊन चालले असेल बघा. बघा म्हणजे ह्याच्यावरनं तरी अंदाज लावू शकता तुम्ही की पाऊस पडतोय. बघा कसं आहे आमच्या इथलं वातावरण. आत्ता 8 वाजले. बघा पाणी कसं पडतंय बघा. चला मग बाय बाय. आजचा गुड नाईट करते. आता 8 वाजलेत. आत्ताच व्हिडिओ संपवते कारण परत म्हणलं व्हिडिओ नको मोठं व्हायला. त्यामुळं व्हिडिओ आवडला तर शेअर करत जावा आणि कमेंट करत जावा छान छान. चला मग ओके बाय गुड नाईट.